कितीतरी वर्षानंतर तुम्ही क्लासमध्ये बसल्यासारखं या ठिकाणी बसला, बरोबर आहे? आठवतं शाळेचे दिवस, हायस्कूलचे दिवस आठवतात, त्यावेळेस बसलो होतो, मास्तर शिकवत होते. आज या ठिकाणी कोणीतरी आपल्याला शिकवतंय किंवा शिकायला बोलवलेलं आहे. हा तिसरा निर्णय तुमचा योग्य ठरला. या तिसऱ्या निर्णयात देखील तुम्हा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. ही संस्था एकमेव अशी आहे की ज्या ठिकाणी कुठलीही कंडिशन नाही, वयाची कंडिशन नाहीये, अनुभवाची कंडिशन नाहीये, स्त्री आहे की पुरुष आहे कंडिशन नाहीये, शिक्षणाची कंडिशन नाहीये, कुठल्या जाती धर्माच्या आत याची कंडिशन नाहीये. सर्व धर्माचे आणि सर्व पंथाचे, सर्व वयाचे या ठिकाणी सगळे लोक एकत्र आणू शकली ती आहे KWPL संस्था. त्या ठिकाणी कंडिशन आहे, बरोबर, वयाची आहे, अनुभवाची आहे, शिक्षण किती झालंय तुमचं त्याची आहे, उंचीची आहे, स्त्री आहे की पुरुष आहे याची पण आहे, जाती धर्माची आहे. परंतु या ठिकाणी कुठलीच कंडिशन तुम्हाला विचारलं नसेल की सर तुमचं वय किती आहे, कारण तुमचा फॉर्म भरण्यासाठी वय वर्ष 30 पर्यंतच पाहिजे आपल्याला, असं आहे का? नाही ते IPSC ची परीक्षा द्या, UPSC ची परीक्षा, वय वर्ष 30-32 वर्षाची कंडिशन त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी कुठली कंडिशन नाही. आणि असंच 2019 मध्ये मी निर्णय घेतला होता. काय घेतला होता? डिसिजन. 19 मध्ये मी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रोग्राम होत नव्हते, महाराष्ट्रामध्ये कुणी सेमिनार घेत नव्हतं किंवा महाराष्ट्रामध्ये कुणी जॉईन नव्हतं. त्यावेळेस मला माझे जे अपलाईन आहे संपूर्ण चौधरी सर यांनी दिल्लीला बोलवलं आणि मी गेलो दिल्लीला. पुढच्या कारण ही काय दिसत नाही त्यानंतर प्रोडक्टच्या मी प्रेमात पडलो, कारण का प्रोडक्टची पॅकिंग अतिशय सुंदर होती. आणि आयुर्वेद हा विषय आज भारतामध्ये हळूहळू आपण जर बघितलं तर लोक जागरूक व्हायला लागले. 5000 वर्षापूर्वीची आपली परंपरा आहे आयुर्वेद, आणि ती परंपरा आपण कुठेतरी विसरत चाललो होतो. आणि ही परंपरा आपल्याला परत या ठिकाणी दाखवून देणारी, परत आपल्याला जाग आणणारी KWPL संस्था. मला त्याच प्रोडक्ट आवडले. प्रोडक्टचे काही मला रिझल्ट सांगितले होते सरांनी, म्हणजे MD सरांनी डायरेक्ट. माझं नशीब चांगलं आहे, आता MD सरांची जर अपॉइंटमेंट घ्यायची तर कमीत कमी 3 महिने लागतात. कोणाला? डायमंड आणावं, बाकी अपॉइंटमेंट मिळत नाही. मग मला त्यावेळेस डायरेक्ट MD सर कॅबिन मध्ये त्यांच्या आम्ही समोरासमोर बसलेलो होतो आणि MD सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, जे काही रिझल्ट सांगितले, त्या रिझल्टवर विश्वास ठेवून मी कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये ना प्रोडक्ट दाखवायला होतं, ना रिझल्ट दाखवायला होता, ना अचीवमेंट दाखवायला होती. त्यावेळेस मी लोकांना कॉन्फिडन्स देतो. काय देतो? विश्वास. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, या ठिकाणी प्रोडक्ट नंतर विकलं जातं, अगोदर काय विकलं जातो? आपला विश्वास, कॉन्फिडन्स. कारण विश्वास आहे तर सगळं आहे, विश्वासावर सगळं जग आपलं चालतंय असं म्हणतात. आणि तो विश्वास मी घेतलेलो, आपला डेंटोटॉक घ्या, जॉईंट टोटल घ्या, पंचतुलसी घ्या, 1 महिन्याचा रिझल्ट नाही आला तर सगळे पैसे परत द्यायचे. हा विश्वास मी घेतो. आणि आज 53,000 लोकांची टीम झाली. एकही व्यक्ती आजपर्यंत म्हटला नाही की तुमची परीक्षा मला तुमचं डेंटोटॉक आवडलं नाही, जॉईंट टोटल आवडलं नाही. आणि हे ऐकून मला आनंद होतो की नेटवर्किंग आपोआप होतं. आज तुम्ही या ठिकाणी आला, किती जण नेटवर्क मार्केटिंग करायची म्हणून आला होता, म्हणून आला होता नाही ना? या ठिकाणी पाटोळे सर सोडले की 2-4 लोक सोडले, ते MLA म्हणून कोणीच आलेलं नाहीये. या ठिकाणी सगळ्या लोकांनी अगोदर काय केलंय? प्रोडक्ट परचेस केले, प्रोडक्ट वापरले, प्रोडक्ट आवडले आणि इतरांना सांगायला सुरुवात केली. आणि आपोआप नेटवर्किंग होत गेलं. मग कळलं ब्रॉन्झ लेवल काय, नंतर कळलं सिल्वर. आणि मी तर सिल्वर झालो, मी तर गोल्ड झालो. एकतर व्यक्ती रहस्य मला असे भेटले दिल्लीमध्ये की जे डायमंड होते आणि मोमेडियन होते, टोपी टोपी, त्याच्यानंतर पूर्ण पाठांची ड्रेस घातलेला होता. मी बोला आप कब से काम कर रहे हो? बोले 3 साल हो गए. अच्छा, आप किस लेवल पे हो? मला वाटलं असं सिल्वर गोल्ड, मला मैं डायमंड हूँ. डायमंड हो? अरे बाप रे. और कैसे काम करते? बोले काम क्या, सिर्फ प्रोडक्ट बेचता हूँ, प्लान तो मुझे पता ही नहीं. बघा, प्लान माहिती नाही असं व्यक्ती जर या ठिकाणी डायमंड होऊ शकतो तर प्रोडक्ट मध्ये दम आहे. या ठिकाणी आपण 2-3 तास बोलणार आहोत. सॉरी चालेल बिंदू असा आहे. तर या ठिकाणी
प्लॅन न देताही डायमंड बनता येतं हे सिद्ध करून केलं होते. या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत पुढचे 2-3 तास 4 तास या ठिकाणी चर्चा करत असताना साथ आणि प्रतिसाद हवा आहे. मी जर साथ दिला तर प्रतिसाद द्यायचा का? बघा शाळा असते, शाळेमध्ये शिक्षक शिकवत असतात, विद्यार्थी बसलेले असतात आणि एक मुलाचं वर्गामध्ये लक्ष नसतं. त्या मुलाला उभं करून ते विचारतात, अरे बंडू मी शिकवतोय, मी बोलतोय आणि तुझं लक्ष नाही. मग आहे ना शिक्षक आहे गुरुजी. म्हटलं कसं काय? मी एक प्रश्न विचारला त्याने, काय की मी सत्य आणि भ्रम हा विषय शिकवत होतो, मग मला सांग सत्य आणि भ्रम याचा फरक काय? तर म्हटलं सर तुम्ही शिकवताय ते सत्य आहे, ते आम्हाला समजतंय, हा तुमचा भ्रम आहे. हा भ्रम होणार आहे माझा. तर या ठिकाणी विश्वास आपण कशावर बोलत होतो? विश्वासावर बोलत होतो. हे जग कशावर चाललंय? विश्वासावर चाललंय. आणि हा विश्वास प्रत्येक व्यक्ती एक श्रद्धा आहे प्रत्येक व्यक्तीची परमेश्वरावर आहे. कोणाची आहे? देवावर. कोणाची आहे? अल्लाह, गॉड, खुदा, परमेश्वर, येशू, त्यानंतर वाहेगुरु, जे काय असतील जातं मला देखील काय करतो. परंतु आपला प्रत्येकाचा विश्वास देवावर आहे. देव आहे म्हणून आपण आहोत, देव आहे म्हणून जग चाललंय. तर हा विश्वास आपला असणं गरजेचं आहे. कोणावर? परमेश्वर. किती टक्के विश्वास ठेवतो? 10%, 20%, 50%, 90%, 100% आपण आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो. मला सांगा विश्वास पाणीपतच्या लढाईत विश्वास पाणीपतच्या लढाईत गेला. आजचं जग विश्वासाच्या लायकीचं नाहीये. कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही. आज लोक विश्वास ठेवत नाहीये, परंतु जग कशावर चाललंय? चाललंय का नाही? आपण मात्र ठेवत नाही, परंतु जग चाललंय. रात्री तुम्ही झोपला होता, एक सिद्ध करून देतो, एक प्रमाण देतो. रात्री झोपला होता, काय ठरवलं होतं? उद्या आपल्याला ट्रेनिंगला जायचं आणि उद्या आपल्याला डायरी घेऊन जायची, उद्या कुठला ड्रेस घालायचा. ठरवलं होतं की नाही? म्हणजे तुम्हाला विश्वास होता उद्याचा दिवस उजाडेल. होता की नाही? उद्या सूर्य उगवणार आहे विश्वास होता का नाही? उद्या मी उठणार आहे विश्वास होता का नाही? किती लोक झोपले आणि उठलेच बरोबर. पण तुम्ही उठलात हा एक विश्वास आहे. एक मुलगा शिक्षण करतो, मुलगी शिक्षण करते, एक विश्वास आहे चांगलं शिक्षण केल्यानंतर कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. आणि ते शिक्षण कोणी केलंच नसतं जर विश्वास नसता तर. बरोबर नाही? जर आपण एखाद्या ठिकाणी जॉबला गेलो, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, तुम्ही पास झालात, पगार ठरला 20,000 रुपये महिना, तुम्ही पहिल्याच दिवशी म्हणता का बस 20,000 रुपये महिना भरला तुम्ही नाही दिले तर, मी महिनाभर काम केलं आणि तुम्ही पैसे नाही दिले तर, पगार नाही दिला तर, विश्वास आहे त्या ठिकाणी की मला पगार मिळणार. हा 100% विश्वास. परमेश्वराला किती लोकांनी बघितलं देवाला, तरी पण विश्वास आहे, तरी विश्वास. इथं संजीव कुमार सरांना किती लोकांनी बघितलं? युट्यूबवर, गुगलवर बघितलं ना? जिवंत आहे. मग विश्वास किती प्रोडक्ट किती लोकांनी बघितले, किती लोकांनी अनुभवले, किती लोकांनी प्रोडक्टचा अनुभव घेतला? सगळ्यांनी अनुभव घेतला. मग विश्वास ठेवणं गरजेचं आहे. परमेश्वरावर जसं 100% विश्वास ठेवतो तसा आपला AWPL संस्थेवर विश्वास असणं गरजेचं. किती टक्के? 100%. प्रोडक्टवर किती टक्के विश्वास असणं गरजेचं आहे? बघा काही लोकांचं असतं, एक जण प्रोडक्ट देतो, तो म्हणतो सर डायबिटीस रिझल्ट आला, सर त्या पॅरालिसिससाठी दिलं होतं रिझल्ट आला, सर आर्थरायटिससाठी दिलं होतं रिझल्ट आला, या गोष्टीसाठी रिझल्ट आला, त्या गोष्टीसाठी रिझल्ट आला. आणि एक म्हणतो सर त्याला प्रोडक्ट दिलं अजून रिझल्टच नाही, सर याला प्रोडक्ट दिलं अजून रिझल्टच नाही, सर त्याला प्रोडक्ट दिलं रिझल्टच नाही. प्रोडक्ट तीच, कंपनी तीच, पेशंट तशीच, परंतु रिझल्ट एकाला आहे एकाला का? एक जण देतोय विश्वासाने. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का? तुमचा विश्वास आणि काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह व्ह्यूज हे तुमचे 80% काम करतात, बाकी 20% प्रोडक्ट. 80% पॉझिटिव्ह व्ह्यूज काम करतात. एक कैदी होता अमेरिकेमध्ये,
आणि त्या कैद्याला फाशीची शिक्षा असते 4 दिवसानंतर. आता काही वैज्ञानिक असतात ते म्हणतात आम्हाला एक संशोधन करायचं आहे, माणसाचा विचार जो करतो तसं त्याच्या आयुष्यात घडतं का. बघा आपण जे विचार करतो तसं घडतं. आता मोबाईल पण आता ऐकायला लागला आपला मनातले विचार. आपण मनामध्ये जो विचार करतो तसे आवडले जातात करायचं तसं युट्यूबला येतं की नाही. तुम्ही जर ऍपलचा आयफोनचा विचार केला, मोबाईलचा जर 2 तास विचार करा तुम्हाला आयफोनच्या ऍड दिसते. तुम्ही सॅमसंगच्या मोबाईलच्या फ्लिप फोल्डचे जर विचार केला तर त्या ऍड तुम्हाला दिसायला लागतात. म्हणजे त्या कायद्यावर त्यांना एक प्रयोग करायचा असतो की 4 दिवसानंतर आजची ज्याला फाशीच होणार आहे आपण काय करू त्याच्यावर एक प्रयोग करणार आहोत. त्याचे विचार त्याच्या शरीरावर काय काम करतात. त्या कैद्याला सांगितलं जातं की आता 4 दिवसानंतर तुला फाशी येईल, परंतु 4 दिवसांनी मारायचं काय आणि आज मारायचं काय एकच आहे. आज तुला एक आम्ही कोब्रा जातीचा जो साप आहे, जगातला सगळ्यात विषारी साप, तो कोब्रा जातीचा जो साप आहे त्याचं विष तुझ्या शरीरावर काय काम करणार आहे याचं आम्हाला संशोधन करायचं आहे. आणि आज तुला कोब्रा चावणार. एका अंधाऱ्या रूम मध्ये त्याला नेलं जातं. तो खूप घाबरतो, मनातून प्रचंड घाबरतो. आता मला कोब्रा चावणार आहे आणि अंधाऱ्या खोलीत नेल्यानंतर डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातपाय तिथे बांधून ठेवले जातात आणि वैज्ञानिक येतात आणि 2 टाचण्या घेतात आणि त्याच्या पायाला जोरात टोचवतात. जोरात टोचवल्या आता तो कैदी जो असतो हा जोरदार रडायला लागतो. मेलो 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 मेलो. बघा काही वेळात त्याचं शरीर काळं आणि काही क्षणात त्याचा मृत्यू. जेव्हा त्याचा पोस्टमार्टम होतं, पोस्टमार्टमचा रिझल्ट ऐकून तुम्ही धक्का होता की त्या पोस्टमार्टम मध्ये आलंय की हा कशाने मेला. याच्या शरीरामध्ये कोब्रा जातीच्या सापाचं विष तयार झालं. ही सत्य घटना आहे. कोब्रा चावला का, विष तयार झालं, कसं झालं. त्याच्या विचाराने ते विष तयार केलं. त्याच्या विचाराने ते विष तयार केलं. असंच आपले जे विचार आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगलं वाईट बरं जे होतंय ते आपल्या विचारांमुळे होतं. म्हणून कधीही पण आपण घरामध्ये जरी असेल तरी आपण पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे. एखादी महिला स्वयंपाक करते, स्वयंपाक करताना ती जर कोणावर दात खात असेल, शिव्या देत असेल, स्वयंपाक करत असेल तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तेच व्ह्यूज येतात आणि आपण जे खातो आपल्या शरीरामध्ये पण तेच मिसळत जातं. येते लक्षात. तर महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही जो विचार पाण्याकडे जरी बघताना तुमचा विचार निगेटिव्ह असेल, त्या पाण्याकडे जर रागाने तुम्ही बघितलं आणि त्या मायक्रोस्कोपी मध्ये जर तुम्ही खाली बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा असे भूताचे चित्र दिसतात. निगेटिव्ह विचार केला, पॉझिटिव्ह विचार केला, रागाने बघितलं, आनंदाने बघितलं, खुशीने बघितलं, लाडाने बघितलं, प्रेमाने बघितलं, ते प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे येतात. म्हणून आपण एडब्ल्यूपी करत असताना आपला विचार कसा पाहिजे, पॉझिटिव्ह. एक व्यक्ती पॉझिटिव्ह विचार करतो, एक व्यक्ती निगेटिव्ह विचार करतो. पाऊस प्रचंड चालू आहे, एक व्यक्ती म्हणतो आता केस सापडणार, शिकवलं घरी सापडणार, पाऊस चालू पुढे जाणार. आणि एक व्यक्ती विचार करतो अरे आता काय जाता आहे ना, दूध नासलं. एक महिला विचार करते अरे देवा दूध नासलं. एक महिला विचार करते बरं झालं दूध नासलं, आज पनीर बनवलं. येतं लक्षात. म्हणजे विचार काय करणं गरजेचं आहे, तो विचार पॉझिटिव्ह विचार, प्रोडक्टवर विश्वास आणि या ठिकाणी प्लॅनवर विश्वास. बघा पहिल्या दिवशी जर तुम्हाला प्लॅन सांगितला होता ब्रॉन्झला 1,500 रुपये मिळतील, सिल्वरला 2,500 मिळतील, 4,500 मिळतील, गोल्डला 9,000 रुपये मिळतील, प्लॅटिनमला 20,000 मिळतील, एमराल्डला 45,000 मिळतील, टोपाजला 1,00,000 रुपये मिळतील, रुबी स्टारला 2,30,000, सफायरला 3,60,000, स्टार सफायरला 8,20,000, डायमंडला 12,40,000 मिळतील. विश्वास ठेवला होता काय? ठेवला ना विश्वास. मला पण सांगितलं होतं, मी ब्रॉन्झ नव्हतो, मी पण सिल्वर नव्हतो, मी पण ब्रॉन्झ पासून सुरुवात केली आहे, प्रेशर पासून सुरुवात केली आहे. मला सांगितलं होतं डायमंडला 12,40,000 मिळतील. मी म्हणाले बापरे खरंच देते का कंपनी? 12,40,000 वन टाइम आली. मी म्हटलं 22 लाख रुपये दी, आली 22 लाख. मी म्हटलं 35 लाख रुपये येतील, आले 35 लाख. आता म्हटलं 59 लाख रुपये कसं वाटलं वन टाइम अकाउंटला आले. किती? रॉयल डायमंडचे 59 लाख रुपये. तर महत्वाची गोष्ट आहे, तर मी विश्वास नसा ठेवला
तर एवढं इन्कम आलं असतं. आजचं माझं टोटल इन्कम आहे 4 करोड प्लस. ऍव्हरेज इन्कम आहे 10 ते 12 लाख रुपये महिना. मागच्या एका वर्षाचं इन्कम तुम्ही चेक करू शकता. फायनान्शियल इयर्स ही देणारी एकमेव संस्था आहे. दानत असणारी, नियत असणारी, नीतिमत्ता साफ असणारी एकमेव संस्था आहे एसटीपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. 15 वर्ष सीमेवर उभा राहून भारतातल्या लोकांचं संरक्षण केलं. आर्मी मध्ये 15 वर्ष त्यांनी दिली. आर्मी मध्ये मला सांगा 4 दिवस घराच्या बाहेर पडायचं आपल्याला कसं वाटतं? आपल्याला वाटतं नको, पोरांपासून लांब, बायकोपासून लांब, गावापासून लांब, मित्रांपासून लांब, आई वडिलांपासून लांब. परंतु यांनी 4 ते 15 वर्ष काढली. वर्षातून त्यांना सुट्ट्या आपल्याला माहिती 15 दिवस कधी असतात. तेवढ्या सुट्ट्या जरी जर लग्न जरी असेल तरी दुसऱ्या दिवशी बॅग उचलून त्यांना पळावं लागतं. स्वतःचं लग्न जरी झालं तर 2 दिवसांमध्ये त्यांना बॅग घेऊन जावं लागते. आर्मी त्या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या झाल्या. त्यानंतर आहे ऑफलाईन. कोणावर विश्वास पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या ऑफलाईनवर विश्वास. ऑफलाईन म्हटला पश्चिमेला सूर्य उगवतो. येस सर, काय यू आर ग्रेट सर, यू आर ग्रेट. सर ट्रेनिंग यायचंय, सेमिनार यायचं, सर गोवा टार्गेट विन करायचं. 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास फील्डवर थांबायचं. येस सर, आय एम रेडी. सिनियर जे म्हणाल त्याला येस सर. बऱ्याच वेळेस काय होतं, सिनियर म्हणतो आज आपल्याला ट्रेनिंग लावायचं. आता झालं ट्रेनिंग, आता कशाला जायचं? आता परत बोलवलं एस झालं 10 कदम. त्यानंतर 8 स्टेप आहे, 10 स्टेप आहे, 3 दिवसाची ट्रेनिंग आहे, 2 दिवसाची ट्रेनिंग आहे. मला ट्रेनिंगची काय गरज? तर महत्वाची गोष्ट आहे की ऑफलाईनला पण येस सर, यू आर ग्रेट तुम्ही सांगता ते बरोबर आहे. कारण सिस्टमला फॉलो सिनियर करतात आणि तुम्हाला फॉलो कोणाला करायचंय? सिस्टमला फॉलो करायचंय. आणि सिस्टम कोण लावतं? तर ऑफलाईन लावतोय, सिनियर लावतोय. नंतर आहे स्वतःवर विश्वास. बरेचसे लोक दुसऱ्यावर विश्वास आहे पण स्वतःवर नाही. काय? समोरच्यावर विश्वास आहे पण माझ्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. तर या ठिकाणी माणसाला एकच व्यक्ती हरवू शकतो, तो म्हणजे आपण स्वतः. बाकी जगामध्ये कुठलाच व्यक्ती दुसऱ्याला हरवू शकतो, कुठलाच व्यक्ती आपल्याला हरवू शकत नाही. आपण स्वतःला मात्र 100% हरवू शकतो. कारण का? त्याला जमलं, मला जमल का? त्यांचं कसं आहे, अगोदर निर्णय घेतला त्यांनी म्हणून झालं. आता मी निर्णय घेतोय, आता होईल का? मला बोलता येईल का? मला सांगता येईल का? मला प्लॅन जमल का? मला म्हणून जमल का? मला लोक हो म्हणतील का? मला लोक ऍक्सेप्ट करतील का? मला माझी टीम माझा ऐकेल का? नाही जमलं तर म्हणजे स्वतःवर विश्वास 100%. आपल्याला 2 हात दिले देवा, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, 1 हृदय दिले, किडण्या दिल्या, 2 लिव्हर दिले, फुफ्फुस दिले, सगळं देवाने दिलेलं आहे. चांगलं दिलं आहे, धडधाकट दिलं आहे. ज्यांना नाही त्यांना विचार. ज्यांच्याकडे 2 किडण्या नाहीत ना, त्यांचे डायलिसिस चालू झालं, किडनीचं डायलिसिस. जसं लिव्हर फेल झालं त्याला विचारा लिव्हरचं महत्व. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याचं महत्व विचारा. ज्याला 2 काने ऐकायला येत नाही त्याला ऐकण्याचं महत्व विचारा. ज्याला 2 हात देवाने दिले नाही त्याला 2 हाताचं महत्व विचारा. ज्याला 2 पाय दिले नाही त्याला त्या 2 पायाचं महत्व विचारा. आपल्याला देवाने एवढ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. मला सांगा 2 डोळ्याची किंमत किती माहिती आहे? मी तुम्हाला म्हटलं 10 लाख रुपये देतो 2 डोळे. 1 करोड रुपये देतो 2 डोळे. नाही का? पूर्ण आयुष्याची कमाई पण होणार नाही तुमची 1 करोड. 2 डोळे द्या. पैशाला किंमत नाही. मग देवाचे आपण आभार मानले पाहिजे की त्याने आपल्याला सगळं चांगलं. बरोबर आहे. सगळं चांगलं शरीर घेऊन, चांगलं जर आपण कर्म करून, चांगलं काम करून चांगले पैसे मिळत असतील तर करायला काय अर्थ नाही. महत्वाची गोष्ट सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा. त्यानंतर आहे कम्फर्ट झोन मधून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. आपण काय करतो माहिती का? कम्फर्ट झोन मध्ये जगत असतो. 5 वर्ष मध्ये माझं 4 करोड रुपये इन्कम आहे हे तुम्हाला दिसतंय, परंतु 5 वर्षामध्ये कष्ट केले ते दिसतंय का? बदक पाण्यावर पोहताना खूप छान दिसतं, परंतु त्या बदकाची पाण्याच्या खालीची जी घरी हालचाल चालू असते ती आपण कधी बघितली नाही बघितली. तर महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी कम्फर्ट झोन मी सोडला त्यावेळेस
कम्फर्ट झोन म्हणजे काय? जिथं आपल्याला सुरक्षित वाटतं आणि जे काम करण्यात आनंद वाटतो ते आपण काम करतो, आणि जे काम करण्यात आनंद वाटतो ते काम आयुष्यात आपली प्रगती कधी होते. झोपून राहायला आनंद वाटतो नाही, आनंद वाटतो बरोबर नाही. त्याच्यानंतर आपल्याला चांगलं चांगलं स्पायसी खायला आवडतं, ते शरीरासाठी घातक, खूप झोप शरीरासाठी घातक आहे नाही बरोबर. त्यानंतर व्यसन करायला लोकांना आवडतं परंतु शरीरासाठी घातक आहे. महत्वाची गोष्ट आहे, वाईट काम करणं लोकांना आवडतं परंतु ते वाईट काम हे आपल्या जीवनामध्ये चांगलं कधीच होऊ देत नाही. म्हणून महत्वाची गोष्ट आहे, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलं पाहिजे. लग्न, वाढदिवस, मुंज आपण बघतो, काही सण सूद, सकाळी उशिरा उठणं, टीव्ही बघणं, मोबाईल बघणं, ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत. मोबाईलवर तासन तास आपण मोबाईल बघतो, त्याचा काही फायदा म्हणजे फायद्याचा नाही ते बघतोय आपण. युट्यूबवर आपण काय करतो, सोशल मीडिया वापरतोय पण आपल्याला हे कळत नाही की सोशल मीडिया आपल्याला वापरतो. आपण सोशल मीडियाला वापरत नाहीये, सोशल मीडिया आपल्याला वापरतोय. तर ह्या गोष्टीतून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. सण सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे आहेत की बघा, वर्षातून आता गणपती आले, नवरात्र आले, त्यानंतर दिवाळी आहेच, त्यानंतर नाताळ आहेच, त्यानंतर बरेचसे सण सुटले आपल्याला. प्रत्येक याच्यामध्ये आपण बघतो सण एवढे, संक्रांत आहे, रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, पाडवा आहे, त्यानंतर काय गुरुपौर्णिमा आहे, अजून काय काय आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, अमावस्या आहे. आज अमावस्या आहे सर, आज कसं आहे, बाहेर पडायचं नाही कारण का अमावस्या आहे ना. हा बघा, समाजकारण, राजकारण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप आनंद वाटतो, परंतु यामध्ये आपण आपला वेळ घालवतोय, आपले पैसे घालवतोय, आपल्याला हे समजत नाही. काही वर्ष निघून गेल्यानंतर कळतं मी काय केलं. माझा एक मित्र आहे राजकारणाचा अतिशय वेळ, श्रामपूरला भेटला आता सोबत, काय सो काय नाही म्हणतात, दही आणली चल, दही आणली किती दिवस झाले काम कसं त्याला नाही, ती त्या पक्षाची आपल्या पक्षाची, त्या पक्षात आपले मिसळत नाही. आपण दही अंडी विक्री करतो आपल्याकडे आता सध्या आहे या महिन्याची काय पगार 12,000. 12,000वर काम करतो, घर चालवणं अवघड आहे. आणि काय करताय, दही अंडी तुझी, दही अंडी माझी. त्यानंतर अजून एक मित्र आहे, 5 वर्षापूर्वी मला वाटलं पद भेटला, आमच्या घरासमोर त्यांनी एवढा मोठा फ्लेक्स लावला, म्हणजे कमीत कमी 20 बाय 60चा तरी फ्लेक्स असेल. त्याचा फोटो, तिकडून रंगीत फोटो, तिकडं बघणार तिकडं बघणार, गॉगल घालून हे, आणि खाली 100 पोरांचे फोटो. आणि काय झालं, मी श्रामपूर तालुका अध्यक्ष झालो. काय झालं आपल्याला महिन्यापूर्वी काम करते, म्हटलं काय झालं ते पदाचं, काय खरं नाही काय कसलं पक्ष कसलं काय, घरातून पैसे घालायचे ते बॅनर मीच लावलं होतं, कोणी लावला नाही म्हणून माझाच खर्च झाला. आणि उलट मला फोन येतो, या नगरला मिटिंगला, या पुण्याला मिटिंगला, या मुंबईला मिटिंगला. आपलेच पैसे खर्च करायचे, आपलाच वेळ घालायचा आणि यांची कामं करायची. 5 वर्ष झाली मला फक्त नावाला अध्यक्ष, 17 उचलून बॅनरला तिकीट कधी जाणार आहे, तिकीट नाही, आज थांबा थोडस, आता ह्या वेळेस याला द्यायचं, त्यावेळेस त्याला द्यायचं, एकाच वेळ झालं ना. यूज द प्रोडक्ट, प्रमोट द प्रोडक्ट. प्रोडक्ट यूज करा. किती लोक प्रोडक्ट यूज करतात, सगळेजण यूज करतात. प्राइस ब्रँड माहिती किती लोक वापरतात, बरेच हात खाली. चहावर किती लोक वापरतात, बरेचसे हात खाली आहे. त्यानंतर आपण साबण, सगळेजण वापरतात साबण, सगळ्यात जास्त फ्लोअर क्लीनर किती लोक वापरतात, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिश वॉश, डिटर्जंट पावडर. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रोडक्ट वापरत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांना कसं सजेस्ट करू शकता. ज्या कंपनीमध्ये तुम्हाला लखपती करोडपती बनायचंय त्या कंपनीचे प्रोडक्ट असताना आपण मार्केटमध्ये प्रोडक्ट वापरतो, मला सांगा आपण अन्याय करतो आपण स्वतःवर, आपल्या कंपनीवर. बरं मला सांगा, महाग आहेत का?
मसाल्याची किंमत बघा मार्केटमध्ये जाऊन 47, 48, 49 रुपये 50 ग्रॅमची किंमत आहे आणि आपली पण तेवढीच आहे. 100% केमिकल फ्री मसाले 100 ग्रॅम 99 रुपयाला. महाग घेऊ 100% केमिकल फ्री. राईस ब्रान ऑइल तिथे 2 चमचे वापरायचे, तिथे 1च चमचा वापरा. राईस ब्रान ऑइल 290 रुपये लिटर आहे. मला सांगा निम्मच तेल लागतं म्हणजे 105 रुपये. मार्केटमध्ये 150 रुपयाचं तेल वापरतो. अरे आपण वापरून पाहिजे. यूज द प्रोडक्ट, प्रमोट द प्रोडक्ट. स्वतः वापरा, इतरांना वापरायला सजेस्ट करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः वापरत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांना सजेस्ट करू शकत नाही. 100% प्रोडक्ट यूज नाही, एक्सक्यूज. 100% प्रोडक्ट यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक्सक्यूज द्यायचं नाहीये. सर काय झालं माहिती का, अचानक घरातलं तेल संपलं आणि शॉपवर पण नव्हतं म्हणून दुसरा चूक कोणाची? तुम्ही संपल्यावर आणायला जातो. संपायच्या आधी आणून ठेवतो आपण. 2 लिटर आणलं, 1 लिटर संपलं तर लगेच 2 लिटरची बाटली आणायची. आणि आपण काय करतो, सगळं संपल्यानंतर जातो. साबण सगळं संपल्यानंतर जातो. आपली जी साबण आहे ही बाथिंग सोप आहे. मार्केटमध्ये जी साबण मिळते ती कुठली सोप आहे? टॉयलेट सोप. त्या साबणीवर लिहिलेलं आहे पाठीमागं, तुम्ही व्यवस्थित वाचा, नीट वाचा. लिहिलेलं आहे की टॉयलेट सोप. इतर देशामध्ये हे टॉयलेट सोप म्हणून वापरतात आणि आपण मस्त कोण रंगवतो ते. स्वच्छांघोळ केली, स्वच्छांघोळ केली. आपलं फेस वॉश वापरतात, व्हिटॅमिन सी फेस वॉश. अतिशय जबरदस्त फेस वॉश. मी स्वतः वापरलं, अनुभव घेतला. त्याच्यानंतर आपण गोल्ड जी नाईट क्रीम आहे हे जबरदस्त आहे. रात्री ती नाईट क्रीम लावा आणि सकाळी फक्त सी व्हिटॅमिनचं फेस वॉश लावा. बघा 4 दिवसामध्ये चेहरा तुमचा ग्लो येईल. 4 दिवसात एवढी 100% गॅरंटी आहे. पुढे आपण बघू प्रोडक्ट डिस्प्ले. घरामध्ये आपण प्रोडक्टचा डिस्प्ले बनवला पाहिजे. डिस्प्लेचा एक फायदा आहे. काय फायदा आहे? गेस्ट आले गेले, शेजारी पाजारी आले गेले, बघतील हे काय आहे आणि हे बघितल्यानंतर ते विचारतील हे काय आहे. काय नाही, बसा सांगतो. असा डेमो आहे, जॉईंट ट्रायल आहे, डेट प्रोडक्ट आहे. दाखवला डेमो, काहीतरी तर घेतील, साबण तर घेतील. बरं घरचे पण पॉझिटिव्ह होतील. घरामध्ये जर कोणी निगेटिव्ह असेल तर ते पण कंटिन्युअसली डिस्प्ले बघून 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 त्यांच्या पण अंतर्मनामध्ये एड जाईल. म्हणून डिस्प्ले लावणं गरजेचं. इन्व्हॉल्व ऑल फॅमिली मेंबर्स. आपल्या फॅमिली मेंबर्सला आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. आई आहे, वडील आहे, पत्नी आहे, पती आहे, यांना सुद्धा या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बिझनेसचा स्पीड वाढेल. आज जर बघितलं आपण एकटे काम करतो, 1 चाक आहे आणि 2 चाक आहे. त्याच्यामध्ये फरक आहे. 2 चाकांनी जर आपण गाडी चालवली तर गाडीचा वेग वाढेल. तसं आपण आपल्या फॅमिलीसह जर हा बिझनेस केला तर आपल्या कामाचा हा वेग वाढेल. म्हणून आपल्या फॅमिली इन्व्हॉल्व करणं गरजेचं. बघा एक राजा असतो आणि एक कैदी असतो. या कैद्याला फाशी द्यायची असते. गुन्हा त्यांनी केलेला असतो, त्याला फाशी असते. अचानक राजाला स्वप्न पडतं या कैद्याची फाशी कॅन्सल करा, त्याचा गुन्हा मोठा. सकाळी उठतो राजा, आदेश पाठवतो त्या कैद्याला सोडून आणा. त्या सोडून आणतो कैद्याला आणि कैद्याला सांगतो तुम्हाला माफ कर, मी तुला फाशीची शिक्षा दिली होती आणि आता तुझी फाशीची शिक्षा कॅन्सल करण्यात येत आहे. पण आता गुन्हा खोटा आहे खरा आहे त्यासाठी तुला फक्त एक परीक्षा द्यावी लागेल. काय? एक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा म्हणजे काय? एक तर तुला 1 टाइम 100 कांदे खावा लागतील. कांदे नाही म्हटलं तर दुसरं ऑप्शन आहे भटके खावा लागतील. एक तर 100 कोडे किंवा 100 कांदे. कंडिशन एक आहे, कांदे खायला लागला आणि मध्ये सोडून दिलं आणि म्हटलं मला फटकेची शिक्षा द्या तर पहिल्यापासून तुझी गिनती होईल. पहिल्यापासून त्याची गिनती होईल. मग काय होतं की या कैद्याला कांदे समोर ठेवतात. कैदी म्हणतो तुम्ही कांदे खाणार, काय प्रॉब्लेम नाही, बरं धर्माची शिक्षा माफ केली. कैदी एक कांदा घेतो खातो, दुसरा कांदा घेतो खातो, तिसरा कांदा घेतो खातो, 4था 5वा 6वा 7वा, डोळ्यातून पाणी येतं, 9वा 10वा, कानातून धुरे 11 12वा, लाल गुंड होतो, कांदा फिटून देतो. म्हणतो बरं राजा माफ करा, मला कांदे नको, मला फटके द्या. आणि जातो फटके खायला. राजा म्हणतो फटके द्या. 1 2 3 4 5 6 महाराज 7 आओ बस बस बस. कांदे खातो परत 1 2 3 4. परत डोळ्यातून पाणी, कानातून धूर,
बालगुंद 7-8 वाजा महाराज माफ करा कटके 1 2 3 4 5 6 महाराज माफ करा कांदे खातो 1 2 3 मग महाराज काय करू महाराज माफ करा काहीच नको कांदे नको फटके नको फाशी द्या सांगण्याचं तात्पर्य मला एकच आहे जर प्रोडक्ट तुम्ही यूज करत असता तर 100% आपलेच प्रोडक्ट यूज करा नाही तर फटके नको का सर पाटोळे सर मला नोकरीच बरी नको एवढं कुठे बघा पुढे गेलो आपण या ठिकाणी नो एक्सक्यूज 100% प्रोडक्ट यूज बघा या ठिकाणी डिस्प्ले दाखवलेला आहे काय काय प्रोडक्ट आहेत आपल्याकडे वेलनेस प्रोडक्ट आहे फूड सप्लिमेंट आहे ब्युटी अँड पर्सनल केअर आहे स्किन केअर आहे ओरल केअर आहे हेअर केअर आहे फूड सप्लिमेंट होम केअर ऍग्रीकल्चर आणि मसाले हे सगळे प्रोडक्ट आज आपल्या कंपनीकडे अवेलेबल आहेत नियर अबाउट 400 प्लस प्रोडक्ट आपले आहेत पुढे आपण गेलो कस्टमर कन्वर्ट टू युजर आता बघा आपण काय करतो आपले जे कस्टमर आहेत ज्या ज्या लोकांना प्रोडक्ट दिलेले आहेत त्या लोकांना बिझनेस मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि त्या लोकांना जर युजर बनवलं कंझ्युमर बनवलं तर आपला काय फायदा होऊ शकतो बघा रिपर्चेसचा इन्कम 1000 कंझ्युमर जर बनवले आपण किती 1000 कस्टमर कंझ्युमर जे प्रोडक्ट घेतात आपले काय जर बनवले तर काय फायदा होऊ शकतो 1000 लोक बनवण्यासाठी किती दिवस लागतील 1 वर्ष युजर 1 वर्ष हॅलो 1 वर्ष 2 वर्ष हॅलो 1 वर्ष 1 वर्ष लागेल किती 2 वर्ष पण एका महिन्यात 2 लोकांना आपण तयार केले प्रोडक्ट यूज करण्यासाठी किती 1 महिन्यात किती दुसऱ्या महिन्यात दोघांनी 2 लोकांना दिले तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात 16 पाचव्या महिन्यात 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात 9व्या महिन्यात 512 10व्या महिन्यात 11व्या महिन्यात 12व्या महिन्यात 4000 12व्या महिन्यात लोक होते आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर 8000 होती 8000 म्हणून याच्यापैकी 8000 1000 तर होती 1000 जर कस्टमर झाले तर काय होऊ शकतं बघा या ठिकाणी 1000 लोकांनी 6 साबण वापरले म्हणजे किती एसपी 1000 म्हणजे 2 डेंटोडॉक 2000 एसपी 1000 नाही संपलं 2दा ब्रश करायला सगळ्या संध्याकाळी 2 डेंटोडॉक 1000 म्हणजे 2 हेअरडॉक आहे हेअर क्लीन्झर म्हणजे शॅम्पू फेस वॉश 2 पॉवर फ्लश 2 डिश वॉश 2 फ्लोर क्लीनर 2 डिटर्जंट पावडर 1 जेसी ऑइल 1 पंचतुलसी 2 महिन्यातून एकदा केली मी त्याच्यानंतर हळद पावडर आहे धना पावडर आहे लाल मिरची आहे राईस ब्रॅन ऑइल आहे इको आरोग्य टी आहे त्यानंतर सॅनिटरी पॅड आहेत आणि आपले इतर मसाले आहेत सांबर मसाला आहे पावभाजी मसाला आहे गरम मसाला आहे किचन किंग मसाला आहे बरोबर हे जे मसाले वापरायला लावले तर कमीत कमी तुमची 20000 एसपी होती या ठिकाणी सॉरी 18000 एसपी होती 18000 लेफ्टला 9000 राईटला 9000 एसपी झाले तर 90000 रुपये तुमचं बायनरीचं इन्कम होतं आणि रँक इन्कम जे आहे ते दीडपट म्हणजे 90 गुणिले दीड 1,35,000 आणि 90,000 2,25,000 रुपये एका महिन्याचं फक्त म्हणून रिपर्चेसची पॉवर ऑफ रिपर्चेस तुम्ही रिपर्चेस करा आणि आपल्या टीमला रिपर्चेस करायला लावा त्यांना शॉपीला घेऊन जा शॉपीला घेऊन जाऊन त्यांना सांगा हा मसाला छान आहे हे राईस ब्राउन ऑइल आहे ही साबण आहे हे डिटर्जंट पावडर आहे हाताला धरून आता सुरुवातीला तुम्हाला न्यावं लागेल उद्या तुम्हाला तो विचारणार पण नाही रिपर्चेस करून घेऊन आणि त्याच्या टीमला पण रिपर्चेस करायला तुम्ही डुप्लिकेशन या ठिकाणी होते प्रत्येक व्यक्ती आहे एक सर्वसामान्य व्यक्ती आहे जो जिवंत आहे त्याला स्वप्न आहे आणि जो जिवंत नाही त्याला स्वप्न जो स्वप्न बघत नाही तो जिवंत नाहीये आणि जो स्वप्न बघतो तो जिवंत व्यक्ती आहे प्रत्येकाला स्वप्न आहे स्वतःचं चांगलं घर असावं त्याच्यापेक्षा चांगलं घर असावं तुमच्याकडे आहे नाही बर तर महत्वाची गोष्ट कमीत कमी 4-5 कोटीचं घर असं वाटतंय का हॅलो फोन गेला फक्त म्हटलं का आवाज फोन गेला तुमचा विचार तरी करा विचार तर करा विचार करायला पैसे लागतील का
मोठा विचार करा, बडा सोचो. मोठा विचार करण्यासाठी पैसे लागत. एक जण म्हटलं मला काय स्वप्न पडतात सर, म्हटलं काय स्वप्न पडतात, म्हटलं रोज शांताने कुठाने खातो स्वप्न बघतो काजू बदाम खा, शांताने कुठाने का खातो, स्वप्नातच खायचे ना, कुठं पैसे द्यायचे. म्हटलं काय काम करून झोपतो, म्हटलं गोदडी. म्हटलं गोदडी कशी शिवली असते, म्हटलं चिंध्याची. म्हणून चिंध्या गुंडाळून ती गोदडी बनवली जाते आणि म्हणूनच स्वप्न पडतात चिंधीचं. स्वप्न कशा चिंधीच म्हणून स्वप्न मोठे बघा. 5 कोटीचं घराचं स्वप्न बघितलं, 1 कोटीचं घर होईल बरोबर नाही. आता झालंय सिद्ध, माझं 2 कोटीचं घर रेडी झालंय. फर्निचर चालू होता, इंटेरियर चालू आहे, 2-4 महिन्यामध्ये मिळालं. 2 कोटीचं स्वप्नाचं नाही म्हणता यायचं, स्वप्न झाली तरी जेव्हा 40 कोटीचं घर होईल तेव्हा स्वप्नाचं म्हणतो. कमी कमी 40 कोटीचं पाहिजे नाही. हा माझं घर बघून समाधान नाही, तुमचं घर झालं पाहिजे. मी फक्त बघून देणार. तर आपलं स्वतःच 4-5 कोटीचं काय घरासमोर कार पाहिजे, किती पाहिजे, 1-2 कोटीची गाडी पाहिजे, 2-1 कोटीची गाडी, बँक बॅलन्स पाहिजे, 50,000 रुपये वॉरंटी झालं पाहिजे नाही, मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे. सगळ्या स्वप्नामध्ये किती पैसे लागतात माहिती, खूप नाही, 10 कोटी 10 करोड रुपये असतील बेसिक स्वप्न. 10 करोड रुपये पास होतील ना, 10 कोटी रुपये मिळवण्याचा चान्स आपल्याकडे. हे चान्स सगळे गेलेले आहेत. पहिला चान्स आपल्याकडं फक्त मध्येच लोक करोडपती असं नाही. समाजामध्ये करोडपती आहेत, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले करोडपती बाप का एकलौता बेटा चान्स गेला का. करोड़पति बाप की एकलौती बेटी के साथ जानी. क्रिकेटर बना. एग्जाम्पल विराट कोहली आहे, रोहित शर्मा आहे, महेंद्र सिंह धोनी आहे. चान्स ऍक्टर बना, डान्सर बना, सिंगर बना. ऍक्टिंग करता येत नाही, डान्सर नाही, डान्सर आहे, त्यानंतर ऍक्टर आहे, सिंगर, गाणं गाता येतं छान नाही, सोबत चान्स काय सुद्धा. आता पुढे आपण WWE डायरेक्ट खली, द ग्रेट खली, अंडरटेकर जमत मार खावा लागत. मार खाऊन पण तिथे टिकलो पाहिजे, मार खायला. आमदार, खासदार, मंत्री, डान्स सुपारी धंदा नाही. सुपारी बघ, सुपारी सुपारी 50 एक पडा, 2 पडा, 1 सुपारी खायला द्यायची जमत नाही. मग आता चान्स आपल्याकडे काय, जॉब नोकरी. जॉब नोकरी मध्ये होऊ शकत नाही, कारण का जॉब मध्ये प्रॉब्लेम, सर्व्हिस मध्ये प्रॉब्लेम काय, नो टाइम. जॉब मध्ये वेळ भेटत नाही. पुढचं आहे ओनली बॉसिंग, फक्त बॉसिंग असते. त्यानंतर पुढे आहे लिमिटेड इन्कम, ऍडजस्टेड लाईफ. ऍडजस्टमेंट करावं लागते लाईफ मध्ये. कधी पण दिवाळी आली, बायको म्हणते जरा साडी घेऊ, छान बरेच दिवाळी झाली, साडी घेतली. ठीक आहे, आपण नाही म्हणतो काय उपाशी मारायची. घेऊन जातो आपला कपडा दुकानात गेलो, साडी आली, एक मस्त साडी बायको काढली आणि बायको म्हणते बघा कशी दिसते. ते साडी नाही बघत, लेबर कुठे बघत. आणि ती साडी असते 4,000ची. बायको म्हणते कशी वाटते, नाही का जरा कलर जरा फिका वाटतो. दुसरी बघ, दुसरी ऍडजस्टमेंट लाईफ. त्यानंतर आहे लोन, कर्ज, नो फॅमिली लाईफ, फॅमिली डेव्हलपमेंट टेन्शन, ओनली फक्त कर्ज पूर्ण होतात. नो टीम वर्क, इथे टीम वर्क आहे ना, कोणी कोणाला मदत करत. आणि ऍक्टिव्ह इन्कम, रोज काम करा तरच पैसे, काम बंद पैसे. जॉबला गेलेच नाही 2 महिने, पैसे दिलो पगार देणार मला नाही देणार. पुढे आपण बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. पांढरपत्री टाकायची ते टाकू इन्व्हेस्टमेंट. किराणा दुकान टाकायचे 5 लाख रुपये लागते, कपडा दुकान टाकायचं 10 लाख रुपये लागते, जनरल स्टोर टाकायचं 10 लाख रुपये लागते, मोठा धंदा करायचा आहे 20 लाख रुपये लागतील, त्याच्यापेक्षा मोठा करायचा 50 लाख रुपये, होलसेलर बनायचं 50 लाख रुपये लागतील. बरं, एवढंही करून काय बिझनेस चालू करायचा, धंदा होईल. त्याच्यामध्ये काय कॉम्पिटिशन, काय भरपूर कॉम्पिटिशन आहे. एरिया लिमिट,
एरिया लिमिट अंबाजोगाईमध्ये जर बिझनेस सुरू केला तर इथं तुमचं कुठे लातूरचा कुठला कस्टमर येईल का? नाही यार. परळीचा कस्टमर येईल का? नाही यार. म्हणून एरिया लिमिट. क्रेडिट उधारी, उधार बाजार जीवाला आधार, उधारी असते बघा. आणि उधारी 90% बुडालीच, 90% उधारी बुडीत असते. एका मित्राने हॉटेलवर लिहिलं होतं की उधारी एक जादू आहे, आम्ही देणार तुम्ही गायब होणार. एकाने दिलं उधार दिलं तर त्याच लोकांना ज्यांचं वय 70 आहे ते पण त्यांच्या आई वडिलांना विचारलं. 70च्या पुढच्या लोकांना दिलं होते पण त्यांच्या आई वडिलांना विचारलं. आई वडील असतील नसतील तर काय म्हटलं असं. क्रेडिट उधारी फुल टाइम करावं. कॉम्पिटिशन आहे. नो फॅमिली लाईफ, नीड अँड ड्यू ड्रीम. काही स्वप्न पूर्ण होतील आणि काही गरजा पूर्ण होतील. नो टीम वर्क, ऍक्टिव्ह इन्कम. इथं पण ऍक्टिव्ह इन्कम आहे. शटर उघडलं तर पैसे येतील, शटर बंद पैसे. नंतर आहे डायरेक्ट सेलिंग, AWPL. या ठिकाणी काय लिहिलंय? नो इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय आहे का? जो इन्व्हेस्टमेंट करत नाही त्याचा धंदा होत नाही. ते फक्त गोळा इन्व्हेस्टमेंट नाही. लक्षात ठेवा, हा पण बिझनेस आहे. किराणा दुकान पण बिझनेस आहे. तिथं पण इन्व्हेस्टमेंट आहे. शेती आहे, शेतीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे का? कुठलाही व्यवसाय सुरू करा, साधी नोकरी करायची, इन्व्हेस्टमेंट आहे का नाही? आहे का नाही? शिक्षण करावं लागतं नाही 15 वर्ष, इन्व्हेस्टमेंट आहे का नाही? पैसे गुंतवले, वेळ गेलाय, मग नोकरी लागते 25,000ची 20,000ची. मग मला सांगा, या ठिकाणी आपल्याला किट घ्यावं लागेल की नाही? 650 रुपयाचं किट घ्यावं लागेल, बॅग घ्यावं लागेल, टाय घ्यावं लागेल, चांगले चांगले कपडे घ्यावे लागतील, बूट घ्यावे लागतील. SOS करायचं 10,000 रुपये खर्च आहे. हॅलो, खर्च आहे की इन्व्हेस्टमेंट आहे? खर्च आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. कारण ही इन्व्हेस्टमेंट 10,000ची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला येणार आहे. काही काळामध्ये 10 लाख रुपये करून देणार. 1000 रुपये खर्च केला बिझनेसवर 10,000 रुपये मिळवतात. 10,000 खर्च केला 1 लाख रुपये मिळवतात. 1 लाख रुपये खर्च केला 10 लाख रुपये मिळवतात. 10 लाख खर्च केला 1 कोटी मिळवतात. तुम्ही म्हणतात काय दुसरं इन्कम नाही ना. तुमचं कसं आहे? इन्कम आहे, खर्च करता हो. आमचं कसं आहे? इन्कम नाही हो. इन्कम कसं होईल? पेरल्याशिवाय उगवतो. शेतीत काहीतरी पेरलं तर उगवत, नाही पेरलं तर उगवणार ना. मी सांगतो गवत गवत काँग्रेस भरपूर. म्हणून महत्वाची गोष्ट काय, या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपल्या स्वतःवर करावं लागेल, आपल्या बिझनेसवर करावं लागेल, आपल्या बॅगवर, आपल्या किटवर, फॉर्मवर, पेनवर. पेन पण लागलं का 100 रुपयाचा? पेन पण 2 रुपयाचा वापरतो. पेन पण 2 रुपयाचा वापरतो, 5 रुपयाचा वापरतो. मग जेवढी इन्व्हेस्टमेंट जसं पेरलं तसं उगवणार. गहू पेरले गहू उगवणार, बाजरी पेरली बाजरी उगवणार. बरोबर? काहीच नाही पेरलं काय उगवणार? गहू उगवणार. मग असंच तुम्ही तुमच्या बिझनेसवर काही पेरलं नाही तर काय उगवत? गवत उगवत. म्हणजे पैसे येणार पुढे आहे. इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. नो एरिया लिमिट. इथे एरिया लिमिट नाही, कुठेही काम करू शकता. आता जर असं म्हटलं होतं, काही लोक अशा असतात भारतात जॉईन झाला सर माझे एक टेस्ट आहे पुण्यात येतात. सिनियरला कळत नाही, ते विचारतात सगळे पैसे करतात. इन्व्हेस्टमेंट चालला आपलं ट्रॅव्हल्स त्याचं तिकीट काढले, 1000 तिकीट काढले, गेलं तिथं खर्च झाला 1000 रुपये. परत रात्री बसते 1000 5,000 खर्च झाला. तो जॉईन झाला तर त्याला सर्व्हिस नाही म्हणून तो कामात आला. असं कधीच करायचं नाही. सर माझा गेस्ट मुंबईला आहे, सर माझा गेस्ट ना सोलापूर एक गेस्ट आहे. चालतंय, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी आधी काम सुरू करा. आपल्या घरापासून काम सुरू करा. आपल्या घरापासून म्हणजे कोण? आपल्या लिस्ट मध्ये आधी घरच्यांचं नाव द्या, आपल्या पत्नीचं नाव द्या, आपल्या पतीचं नाव द्या, आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, मुलाचं नाव, बहिणीचं नाव, भावाचं नाव, हे आपल्या लिस्ट मध्ये पाहिजे. आपण जवळून काम सुरू करा. हळूहळू हे काम बाहेर जातं. बाहेरून काम सुरू केलं तर हळूहळू बाहेर संपतो. ते पण सांगतो AWPL मधून आपण बाहेर जातो. नो एरिया लिमिट. पार्ट टाइम, फुल टाइम कसंही करू शकता. नो बॉसिंग. इथं कोणी कोणाचा बॉस नाहीये. हा पण एक ड्रॉबॅक्स आहे. ड्रॉबॅक्स म्हणजे
एक वीक पॉइंट आहे, जे बॉस नाही. जिथं बॉस आहे तिथं काम होतं, जिथं बॉस नाही तिथं काम होत नाही. लाईट बिलावर तारीख असते बघा, टार्गेट असतं 10 तारखेच्या आत लाईट बिल भरलं ते एवढं, आणि 10 तारखेला भरले 20 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला भरावे लागतील. लाईट कधी लागते हो? शेवटच्या दिवशी 10 तारखेला, 8 तारखेला लागतील, 9 तारखेला नाही, 10 तारखेला लाईन लागणार. तिथं टार्गेट असतं म्हणून लाईन लागते. आपल्याला टार्गेटच कोणी दिलेलं नाही, आपण टार्गेटवर दिलंय पण फोकस पण करत नाही. या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? फोकस करणं गरजेचं आहे टार्गेटवर. गोवा टार्गेट, थायलंड टार्गेट, आणि बॉसिंग. आपला सिनियर जे म्हणत आहे बॉसिंग नाही करत नाही, तो तुम्हाला सिस्टम सांगतोय, तो तुमचा बॉस नाहीये, पण सिस्टमला फॉलो करा असं तो सांगतो. टीम वर्क या ठिकाणी काय आहे? एकमेका सहाय्य करू सगळे होऊ श्रीमंत. एकमेका सहाय्य करू म्हणजे या ठिकाणी काय? टीम वर्क आहे. आपण रस्त्याने हायवेने फिरताना कधी बघितलं असेल कुत्रा म्हणून बघितलं? किती लोकांनी बघितलं? सगळ्यांनी बघितलं कुत्रा मेलेलं? शेळी मेंढी कधी बघितली का? शेळ्या आणि मेंढ्या कळपाने राहतात, कुत्रा एकटाच कोणत्या मारते. आपला सिनियर आपल्याला मदत करतोय. मला सांगा, मी पुण्याहून आलो इथे ट्रेनिंग घेण्यासाठी. टीम वर्क आहे. तुमची माझी डायरेक्ट ओळख आहे का? नाही. कोणाच्या माध्यमातून झाली? आठवडे सर आहेत, गाडीकर सर आहेत, अविनाश सर आहेत, यांच्या माध्यमातून तुमची आणि माझी ओळख झाली. मुंडे सर आले त्या ठिकाणी, पुण्यावरून आले ट्रेनिंग घेतलं. म्हणजे एरिया लिमिट नाहीये. ज्वलंत उदाहरण, सर आहे तिकडचे पण राहायला पुण्याला आहे, पण ते घेऊन आले गेस्ट इकडचे, त्यांचे मिळवणे, म्हणजे इथं पण काम सुरू होऊ शकतं. म्हणजे एरिया लिमिट नाही. टीम वर्क या ठिकाणी आपण टीम वर्कने काम करतो. फुलफिल ऑल ड्रीम्स अँड नीड्स. त्यानंतर टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम. टाइम फ्रीडम, मनी फ्रीडमची एक सोपी व्याख्या आहे. मला सिंगापूरला फिरायला जायचंय, मला कोणाची परमिशन घ्यावी लागणार नाही, मला सुट्टी द्या 8 दिवस. संपूर्ण सर मी सिंगापूरला चाललोय, मला सुट्टी द्या. म्हणजे काय टाइम फ्रीडम आहे? पण सिंगापूरला जायला